प्रत्येकाने जेव्हा रिसीट देतोय ना तेव्हा स्वतःचा जीएसटी नंबर आणि कोणाला दिला त्याचा जीएसटी नंबर, ह्यांनी पण ज्याच्याकडून घेतला त्याचा जीएसटी नंबर आणि ज्याला देतोय त्याचा जीएसटी नंबर टाकायचा बिलावरती आणि सगळे बिल मेंटेन करायचे. आणि आता हा छोटा माणूस आहे कारण की ह्याच्याकडे जेवढा पैसा आहे ह्याच्याकडे एवढा नाहीये, तर हा जवळजवळ 75 लाखामध्ये येणार. तर याच्यामध्ये हा काय करणार, हा फक्त जेव्हा गव्हर्नमेंटला सबमिट करेल रिटर्न तीन वेळा फाईल करायच्या, एक 10 तारखेला, एक 15 तारखेला आणि एक 20 तारखेला. ठीक आहे. तर 10 तारखेला हा फक्त यांनी काय विकलं कस्टमरला ह्याचं डेलीचं, आता ही 10 तारीख आहे ना, तर 1 तारीख ते 30 तारीख महिन्याची ह्यांनी विकलं आणि या डेटचं प्रत्येक दिवशीचं कलेक्शन किती झालं, समज 1 तारीख 2 तारीख 3 तारीख 4 तारीख 5 तारीख कलेक्शन किती झालं, समजा इथे 500 रुपये, इथे 1,500, इथे 6,000, इथे 7,000, तर हा प्रत्येक दिवसाचं कलेक्शन फक्त लिहित जाईल आणि टॅक्स किती भरला हे भरत हे मेंटेन करणार. तसंच हा पण मेंटेन करेल, सेम चीज हा पण मेंटेन करेल. 10 तारखेला सगळे सबमिट करतील आपला आपण काय विकलं प्रत्येक जण सबमिट करेल. आता ह्यांनी जेव्हा विकलं सबमिट करेल तेव्हा ह्यांनी काय खरेदी केलं, म्हणजे ह्यांनी ह्याला विकलं ना, तर ह्याची असेल एक खरेदी आणि ह्याची असेल एक विक्री, त्याचे दोन असतील ना, बरोबर. ह्याची पण खरेदी आणि विक्री, याची पण खरेदी आणि विक्री बनवणं किंवा म्हणजे खरेदी करण्यासाठी बनवण्यासाठी काय खरेदी केली आणि काय विकलं. तर ह्यांनी जेव्हा विक्रीची 10 तारखेला टॅली बनवली तेव्हा ती याच्या खरेदीमध्ये आपोआप येईल, आपोआप रिफ्लेक्ट होईल सॉफ्टवेअर मध्ये. आणि ह्याची जी विक्री असेल ती ह्याला स्वतः बनवावी लागेल. हा जेव्हा सबमिट करेल तेव्हा ह्याची खरेदी आपोआप रिफ्लेक्ट होईल, कारण की ह्यांनी जीएसटी नंबर टाकलेत सगळ्यांना. तर हे सगळे जीएसटी नंबर लिंक्ड आहेत. त्याच्यामुळे सुरुवातीपासून जेव्हा माल निघाला, जेव्हा शॅम्पू निघाला बनवणाऱ्यापासून तेव्हा शॅम्पू घेणाऱ्यापर्यंत सगळी चेन मेंटेन होईल. आणि कोणताही आधी काय व्हायचं की हा जो आई झालाय हा विकायचा माल 1 करोडचा आणि टॅक्स मध्ये दाखवायचा 10 लाखाचा माल विकला म्हणून. पण आता हा असं सांगू शकणार नाही, कारण की ह्यांनी जे विकलंय ते विकलेलं ह्याच्यात रिफ्लेक्ट होणं आवश्यक आहे. कारण की हा म्हणेल की बाबा रे, मी तुझ्याकडनं 1 करोडचा माल घेतलाय, तू मला 1 करोडचा माल दाखव, मी गोत्यात येईल. तू 10 लाखाचा दाखवू नकोस, मला 1 करोडच्या रिसीट दे. बरोबर. त्याच्यामुळे प्रत्येकाला फोन करून म्हणणार की माझं हे बिल मिसिंग आहे, तू हे बिल अपलोड कर. हा ह्याला फोन करून म्हणणार बाबा रे, मी तुझ्याकडनं एवढी खरेदी केली आहे, तू मला कमी का दाखवतोयस. कारण की मला ह्याचा फायदा होणार आहे पुढे टॅक्सला. समजलं. एक नंबर. ही पूर्ण टाईट करून टाकणार सिस्टमला, असा विचार आहे. आता ह्याच्यामध्ये जर समज 100 रुपयाची वस्तू असेल, ठीक आहे, आणि 10 रुपये टॅक्स असेल, हा टॅक्स आहे बरोबर, तर 110 रुपयाला वस्तू यांनी याला दिली. बरोबर. आता आधी काय व्हायचं, यांनी जेव्हा याला दिली तेव्हा हा परत 110 रुपयावरती 10% टॅक्स लावायचा. आणि मग टॅक्स किती व्हायचा, 111 रुपये प्लस हा आपला 20 रुपये मार्जिन ऍड करायचा प्रॉफिटचा आणि म्हणायचा 121 रुपये किंमत आहे. बरोबर. हा 121 रुपयाला याला जेव्हा द्यायचा तेव्हा हा 121 प्लस 5% टॅक्स लावायचा. समज 5 12 25 60, 6 रुपये टॅक्स लावला, 127 रुपये. हा 10% टॅक्स आहे ना, आणि हा 10% टॅक्स आहे. बरोबर. ही 127 रुपये झाली, 6% टॅक्स लावला ना, म्हणजे 6 रुपये टॅक्स लावला, 5% टॅक्स. बरोबर. तर हा 127 रुपये किंमत झाली. आता हा 127 रुपयाची वस्तू हा 140 ला विकायचा, 13 रुपये मार्जिन ठेवायचा समज, आणि हा कस्टमरला 140 ला द्यायचा. तर पूर्ण चेन मध्ये 110 रुपयाला जी बनली वस्तू ती 140 रुपये लागली.
ओके. बरोबर. 40% टॅक्स मध्ये जात होते. हा, टॅक्स मध्ये 10, 10, 5, 25% टॅक्स 25%. सॉरी. हा. पण आता हे नाही होणार. आता जेव्हा हा म्हणेल, हा लावताना लावेल समज, पण हा म्हणेल की बाबा रे, माझी खरेदी आहे, त्या खरेदीवर पण मला मी इथे 10% टॅक्स नाही द्यायचा, कारण की तू ऑलरेडी 10% या मालावर टॅक्स भरलायस 110 रुपयाच्या, त्याच्यामुळे मी टॅक्स नाही देणार. ठीक आहे. मग हा सगळीकडे फक्त 10% टॅक्स लागेल, पूर्ण मिळून, पूर्ण चेन मध्ये 25%. हा. त्याच्यामुळे ही वस्तू प्रत्येक जण फक्त आपलं मार्जिन लावेल, 110 रुपये प्लस मार्जिन ह्याचं 25 आणि ह्याचं मार्जिन 13 रुपये. बरोबर. 8, 2, 3, 4, 148 रुपये. कसं झालं रे असं? गव्हर्नमेंट 10% थोडी घेणार इथं. हे तिघांचे मिळून पर्सेंटेज वाढेल ना गव्हर्नमेंटचे? नाही वाढत. तेच तर सांगतो मी तुला. ह्यानं मार्जिन किती लावलं होतं? 10%. मार्जिन 121 आहे. 121 ला विकला ना ह्यानी, बरोबर. ह्यानी 20 रुपये. आणि ह्यानी मार्जिन किती लावलं? 6 रुपये. 6 मार्जिन 13 रुपये लावलं ना, बरोबर. किती झालं? 3, 2, 2, 4, 143 रुपये. चुकलं गणित. गणित का चुकते? हा जो 11 रुपये आणि हा 6 रुपये ना, तो 17 रुपये टॅक्स नाही जायचा. अच्छा. बेसिकली हा 11 रुपये आणि 6 रुपये टॅक्स जाणार नाही, असं कॅल्क्युलेशन होतं. अरे हे इथं चुकलं बघ. 111 आणि 20 131 होतात. 131 होता. 137 झाले. 137 150 झाले. ठीक आहे. तर 150 रुपयाची वस्तू 143 रुपयाला पडेल. ओके. हे कॅल्क्युलेशन आहे. तर पण हे जे 143 रुपये आहेत ना, हे 143 रुपये या रिटेलरनी आधीच कॉस्ट करायचे आहेत. म्हणजे आधीच विचार करायचा ह्याचा की मी या वस्तूची किंमत किती ठेवू. कारण की ह्याला हे टॅक्स नाही लागणार आहे आणि याला हा टॅक्स नाही लागणार आहे. त्याच्यामुळं ह्यांनी विकताना याला हे 11 रुपये नाही लावायला पाहिजेत आणि याला विकताना हे 6 रुपये नाही लावला पाहिजे. का? कारण की याच्यात एक अंडरस्टँडिंग आहे की प्रत्येक जण आपापल्या विक्रीचा डेटा पुढच्याला देईल आणि त्याचं मार्जिन तर ऑलरेडी भेटतच आहे. गव्हर्नमेंट टॅक्स नाही मागत आहे. त्याच्यामुळं हा जो 7 रुपयाचा फरक आहे तो जीएसटी मुळे येणार आहे, पण प्रोव्हाइडेड की सगळ्यांनी आपापलं काम चोख केलं. चला.